गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा, बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी. प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी या कलश म्हणजे काल्याच्या कीर्तनासाठी निवडलेला अभंग. दीनवत्सल दया शंभू करुणावंत वैराग्य मार्तंड श्री तुकोबाराय यांचा हा कालाप्र प्रकरणातला 4 चरणाचा अभंग आहे. या अभंगातून श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय भगवान कृष्णाच्या प्रगट होण्याने गोकुळामध्ये काय काय परिणाम आला, काय आनंद आला, अगदी तो आनंदाच्या संदर्भात आपल्याला मर्यादित वेळेमध्ये चिंतन करायचं. विठाल विवेचनाला आरंभ करण्याच्या अगोदर 2 शब्दाचा परिहार अत्यंत अगत्याचा आहे. भगवान पंढरीनाथाच्या असीम कृपेने सकल संत भूषण कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती सम्राट ज्ञानियांचे राधे विश्वमाऊली ज्ञानोबाराय, वैराग्य मार्तंड श्री तुकोबाराय शांतीब्रह्मनाथ महाराज व आपल्या सर्वांचे श्रद्धास्थान या उत्सवासाठी ज्यांची अमर संकल्पना आहे, जे आम्हा सर्व साधकांचं हृदय आहे, असे वेद शास्त्र संपन्न असणारे गुरुदेव भगवान साखरे बाबा यांच्या आशीर्वादाने व समग्र जिल्ह्याचं नवे महाराष्ट्राचं श्रद्धास्थान असणारं आपल्या सर्वांचे गुरुवर्य श्री भगवान बाबांच्या आशीर्वादाने माझ्यासमोर विराजमान असणारे या 2 महापुरुषावर अनादी काळापासून ज्यांची प्रीती आहे आणि ज्यांच्या ठिकाणी वारकऱ्याचे जे आंतरबाह्य लक्षणं सांगितले जातात शास्त्रामध्ये, त्यांच्या चेहऱ्याकडे पाहिल्याच्या नंतर, त्यांचे हावभाव पाहिल्याच्या नंतर गुरुदेव आश्रमात बी एक दिवस आले होते. श्री सागर बाबांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या. त्यांना साधू बघितला की त्यांच्या अंतःकरणामध्ये तुडुंब अगदी प्रेमाची एक विशिष्ट भावनेची लाट येते. असे श्री सागर बाबा यांच्या देखील विशिष्ट आशीर्वादाने व ज्यांच्या मार्गदर्शनाने या उत्सव चालू आहे आणि प्रथम दिवसाची सेवा ज्यांची झाली, असे श्री हरिभक्त परायण किसन महाराज ठोंबरे यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली आपल्या कन्हैया नगरमध्ये आता बघा, काल्याचं कीर्तन म्हटलं कानाचं कीर्तन आणि कानाचं कीर्तन आणि कन्हैया नगर, हो, अशा पद्धतीने अगदी विशिष्ट संयोग आहे या उत्सवासाठी. गेल्या 7 दिवसापासून ज्यांची अगदी विशिष्ट प्रेमाची उपस्थिती आहे, ह्या परिवारावर ज्यांचं अतिशय प्रेम आहे, असे असणारे आपल्या समग्र जिल्ह्याचं वैभव माझे स्नेही मित्र श्री हरिभक्त परायण आमचे तुळशीराम दादा यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. त्याच तुलनेचं व्यक्तिमत्व संतोष बाबा म्हणजे महाराज नुसतं महाराष्ट्रात नाही, महाराष्ट्राच्या बाहेर समग्र विश्वामध्ये संप्रदायाचं नाव ज्यांनी केलं, असे असणारे स्नेही मित्र श्री हरिभक्त परायण संतोष बाबा, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. आता आपण काही भवानी शंकर तर काही बघितले नाही, मी तर नाही पाहिले. पाहिले का नाही? हो, आता ती नाही बी, पण भवानी शंकर जर पाहायचे असले प्रत्यक्ष तर आमच्या माऊली महाराजाकडे बघितलं पाहिजे. हो, त्यांच्या हातातलं गोडवा, ती वाजवण्याची स्पीड, त्यांची तब्येत, या सगळ्याचा समन्वय म्हणजे आमचे माऊली महाराज. हो, असे असणारे रथी महारथी या उत्सवाला. आणि मला आश्चर्य वाटलं की गुरुजींनी सांगितलं आम्ही 7 दिवस दरवर्षी राहतो. हो, कुठून आता कशा पद्धतीचं पुण्य तुमच्या परिवारानं केलं की असे भीष्माचार्य द्रोणाचार्य या ठिकाणी सहज तुम्हाला त्या ठिकाणी प्राप्त होतात, लाभतात. ही काही बाबांचीच काहीतरी पुण्याई असली पाहिजे. अशा पद्धतीने या ठिकाणी अगदी तुमचं सर्वांचं देखील किती वर्णन करावं, तुमचेच नाव करी असे असणारे आमचे गायन सम्राट असणारे आमचे तुळशीराम महाराज असतील. हां, अच्छा, वा, खूप छान आहे. पण दासाला ग्रामाकडेच अशा पद्धतीने
आमचे या ठिकाणी कीर्तनाचार्य, कीर्तनकार महाराज, कथाकार महाराज, रामायणाचार्य, भागवताचार्य सगळेच तुमच्या सर्वांची उपस्थिती आहे. अगदी बाकी कुणीकडे न जाता आता सरळ आपण कीर्तनाकडे वळूया. विठ्ठल गेल्या 7 दिवसापासून तुमच्या सर्वांची तनमन धनाची सेवा, कुणी अन्नदानाच्या माध्यमातून या ठिकाणी सेवा करत असेल. गेल्या 7 दिवसापासून मोठ्या मोठ्याले पंक्ती जडत आहे. व सर्वांना आमंत्रण असतं ना, रोज सर्वांना आमंत्रण असतं. म्हणून अगदी अन्नदानाच्या माध्यमातून, श्रमदानाच्या माध्यमातून, त्या ठिकाणी आर्थिक रूपाने अशा सर्वांच्या सहकार्यातून हा उत्सव दरवर्षी संपन्न होतं. कितवं वर्ष आहे? 5वं वर्ष आहे. आणि पाहता पाहता आपण अगदी काल्याच्या कीर्तनामध्ये उपस्थित आहोत. काल्याचं कीर्तन म्हटलं की तुम्हाला माहीतच आहे, वक्ता कुठून बी येऊ द्या, त्यांनी कोणताही अभंग घेऊ द्या, त्यांनी कशाही पद्धतीची प्रस्ताविका करू द्या, पण जसं की एखाद्या रेल्वेला ती कुठून बी निघू द्या, कुठेही जाऊ द्या, जसं रेल्वेला पटरीच्या खाली उतरता येत नाही, तसं काल्याचा वक्ता म्हटलं की त्याला भगवान कृष्णाचं चरित्र सोडून दुसरं चरित्र ते उच्चारावे. अगदी वक्त्याला आदेशच आहे की चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. भगवान कृष्णाने गोकुळामध्ये जे चरित्र केलं, जे लीला केल्या, त्याच अनुषंगाने वक्त्यांनी बोललं पाहिजे. विठाल विठाल. आणि कृष्णाचं चरित्र म्हटलं की महाविचित्र. हो, कृष्णाच्या चरित्राचं तुम्ही जर सांसारिक नियमाने संगती लावू गेले तर संगती लागत नाही. महाराज सगळं चरित्रच असं आहे. मला सांगा, रामचंद्र प्रभूंनी, देवाचे सर्व अवतार बघा, रामचंद्र प्रभूंनी त्यांच्या अवतार कार्यामध्ये सर्वात पहिली राक्षसीन मारली. काय तिचं नाव? ताटिका राक्षसीन मारली. त्यावेळेला रामचंद्र प्रभूचं किती वय होतं? 16 वर्षाचं वय होतं. बरोबर आहे. ताटिका मारली बरं का. ताटिका सामान्य नव्हती. हो, ताटिका इतकी बलाढ्य होती. ताटिकाला जर तहान लागली तर अख्खं जायकवाडी धरण पिऊन घ्यायची घोटामध्ये एकदाच. इतकी बलाढ्य होती. अहो, ताटिका माता भगिन्यांनो, ताटिका जर कुंकू लावायला लागली, काय कुंकू, 1 टन कुंकू लाग असत एके वेळेला. पण राक्षसी नसून कुंकू लावायची बरं का. हो, टिकल्या लईत नव्हती. ही कितव्या वर्षी मारली? 16व्या वर्षी मारली. आणि महाराज, देवाचं असं महाविचित्र चरित्र आहे कृष्णाचं. कृष्णाने जी पुतना मारली, हो, ही ताटिकापेक्षा 81 पटीनं मोठी. पण ती 16व्या वर्षी नाही मारली, 16व्या महिन्यात नाही मारली, अगदी 6व्या दिवशीच देवाने उचलली. विठाल. देवाच्या चरित्रात कुठुंबी प्रवेश करा आणि कुठुंबी बाहेर पडा. महाराज आपलं जाऊ द्या, तुकाराम महाराज म्हणतात, देवाचा अंदाज आम्हाला सुद्धा येत नाही. न कळे कान
संप्रदायाच्या कलशस्थानी विराजमान आहे, जे सर्वज्ञ आहे असे तुकोबाराय देखील म्हणतात, नकळे कान्होबाचे. म्हणजे देवाच्या कोड्याचा उलगडा आम्हाला देखील होत नाही, अशा देवाचं आपल्याला चरित्र पाहायचं, अगदी मर्यादित वेळेमध्ये पाहायचं. आणि त्या देवाचं चरित्र पाहण्यासाठी एक 4 चरणाचा तुकोबारायचा अभंग निवडला. अभंगाचा भाव असा आहे, गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा, बाळकृष्ण नंदा घरी. या सगळ्या अभंगामध्ये एकच महत्वाचं पद, कोणतं? बाळकृष्ण नंदा घरी. अगदी यशोदा मैयाच्या घरी बाळकृष्ण प्रकट झाले आणि त्याचा परिणाम काय काय आला. हो, त्याचा परिणाम पहिल्या चरणात सांगितला, गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा. गोकुळामध्ये सुखाची लाट आली. हो, जिकडं तिकडं आनंदच आनंद झाला. किती सांगू मी, सांगू कुणाला, आजी टाळी वाजवा. आज सगळीकडे आनंदाची, जशी गोकुळामध्ये आनंदाची लाट आली तसे तुमचे चेहरे पाहिल्याच्या नंतर महाराज कन्हैया नगरीमध्ये देखील लाट आलेले. विठाल महाराज म्हणतात, या सुखाचा आधी सांगता येत नाही, अंत सांगता येत नाही. म्हणजे असं अवर्णनीय सुखाची लाट आली. पण त्याचं कारण एवढंच आहे, बाळकृष्ण देवाच्या येण्याने काय काय झालं, आनंदल्या नरनारी. कशामुळे? बाळकृष्ण नंदा घरी देव आल्याच्या नंतर गुढिया तोरणे करीती कथा गाती गाणे. कशामुळं? बाळकृष्ण नंदा घरी. मन तुका म्हणे छंदी. देवाला पाहिल्याच्या नंतर त्यांनी मोहून घेतलं, आकर्षित करून घेतलं. कशामुळे? बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी. महाराज, जर आपण समग्र विश्वाचा विचार केला तर समग्र विश्वातला मनुष्य जो काय प्रयत्न करतो, जे काय आतापासून इथेपर्यंत त्याचे प्रयत्न चालू आहे, कशासाठी? गोकुळात जे सुख प्रगट झालं, जे सुख प्राप्त झालं गोपिकांना, अशा पद्धतीचं शाश्वत सुख मला बी प्राप्त व्हावं अशी प्रत्येकाची इच्छा आहे. अस्मिन् जगती सर्वैव जंतु निरातिशयम उत्तमम सुखम मम असतो. उत्तम पद्धतीचं सुख मला त्या ठिकाणी माझ्या पदरात पडावं, माझं जीवन आनंदमय व्हावं. फक्त त्याला सुखाचे सूत्र माहीत नसते. विठाल पण आपण एकदा पहिलं गोकुळातलं सुख बघू, की गोपिकांना झालेलं सुख आपल्याला विषयाच्या माध्यमातून, संपत्तीच्या माध्यमातून, प्रतिष्ठेच्या माध्यमातून प्राप्त होणारं सुख हे कुचकामी सुख आहे. ते आधी नसतं आणि अंतिम नसतं, मध्ये केवळ भासल्यासारखं होणारं अशा पद्धतीचं सुख आहे. पण गोकुळामध्ये जे काय गवळणींना प्राप्त झालेलं सुख आहे, ते ज्या कारणामुळं प्राप्त झालं ते पहिलं कारण बघू. बाळकृष्ण नंदा घरी आनंद आनंद
टाळी. बाळकृष्णानंदा घरी. हो, आज मी असं ठरवलं, इकडं तिकडं न जाता देवाच्या सुंदर 2-3 लीला पाहायच्या आणि थांबायचं. विठाल यशोदा मैयाच्या घरात अशी घटना घडली महाराज. अशी घटना घडली की त्याचा परिणाम असा आला की सगळ्या गोकुळामध्ये सुखाची लाट आलेली आहे. घटना काय घडत नाही का विश्वामध्ये? रोज घटना घडतात, पण असं कधी झालं की घटना घडली एक आणि त्याचा परिणाम म्हणजे सगळ्या विश्वात सुखाची लाट आली, सगळ्या गोकुळामध्ये सुखाची लाट आली. घटना घडत नाही का? आता समजा ते एखाद्याने गाडी घेतली, तुम्ही गाडी घेतली, मी गाडी घेतली, घटना घडली का नाही? पण असं कुठं झालं की सगळं विश्व आनंदित झालं? नाही महाराज. विश्वातली कोणतीही घटना घ्या की त्या घटनेनं असं कधीच होऊ शकत नाही की सर्व आनंदित होईल. पण गोकुळामध्ये अशी घटना घडली. कशी घटना घडली की त्या घटनेचा परिणाम असा झाला की आनंदल्या गोकुळीच्या सुखा. मग कोणती घटना घडली? बाळकृष्ण नंदा घरी. महाराज यशोदा मैयाच्या घरी, नंद बाबाच्या घरी त्यांनी केलेल्या अनंत जन्मामध्ये तपश्चर्या, खूप तप केलं महाराज. देव आपल्या घरी येण्यासाठी तप करावं लागतं. तो अशा स्थूल रूपाने धरा की ज्ञान रूपाने धरा, आपल्या अंतकरणात देखील देव त्या ठिकाणी कृष्ण रूपाने भगवान प्रगट होण्यासाठी तपच करावं लागतं. विठाल दिवस आला, ती वेळ आली आणि महाराज देव प्रगट झाले. हो, यशोदा मैयाच्या त्या ठिकाणी शेजारी सकाळी सकाळी, हो सकाळी सकाळी बाळकृष्ण प्रगट झाले. मागचं चरित्र तुम्हाला सर्वांना माहीतच आहे. आणि देव प्रगट झाल्याच्या नंतर यशोदा मैयाने देवाकडे बघितलं. किती सुंदर महाराज. हो, इतकी लालिमा, इतकी त्याच्या चेहऱ्यावरलं तेज, जसं करोडो सूर्य एकत्रित आल्याच्या नंतर जे तेज प्रगट होतं, अशा पद्धतीचं तेज त्या ठिकाणी देवाच्या चेहऱ्यावर प्रगट झालं. यशोदा मैयाने पाहिलं, नंद बाबाला सांगितलं. पाहता पाहता बातमी सगळ्या गोकुळामध्ये पसरली. आणि महाराज मग सगळ्या गोकुळामध्ये बातमी पसरली की आपसामध्ये त्या ठिकाणी गवळणी चर्चा करू लागल्या. एक गवळण दुसऱ्या गवळणीला वाजवा. एक गवळण दुसऱ्या गवळणीला म्हणू लागले, अगं तुला माहित आहे का काय झालं? त्या ठिकाणी यशोदा मैयाला मुलगा झालाय, बाळकृष्ण त्या ठिकाणी प्रगट झाला. एक गवळण दुसरी गवळण म्हणू लागली, जरी तिला मुलगा झाला असला पण माझ्या तपश्चर्याला फळ आलं. देव प्रगट व्हावा यासाठी यशोदा मैयानी तप केलं असं नाही. बाकी त्या ठिकाणी गोकुळातल्या गवळणींनी प्रत्येकाने तप केलं. कोणी 18 सोमवार केले, कोणी 21 गुरुवार केले, कोणी कशाचं व्रत केलं, कुणी महाराज 108 ज्ञानेश्वरीचे पारायण केले, कुणी त्या ठिकाणी तप केले. एका गोपिकानं तर 13 कोटी जप केला. कशासाठी? देव त्या ठिकाणी प्रगट व्हावे. विठाल आणि मग यशोदेच्या घरी परिणाम दाटी झालेली सगळ्या गोपिका एकत्रित आल्या. हो, आणि महाराज यशोदा मैयाचं घर, देवाचे जे धाम आहे ना, हो, देवाच्या भागवतामध्ये असं वर्णन आलं की देव प्रगट झाल्याच्या नंतर नुसत्या गोपिका नव्हत्या तिथं. जितके काही 14 लोकांमध्ये देव असतील, वरती 7 लोक, खाली 7 लोक, ते फक्त ब्राह्मणाच्या वेशात आले होते देवाला पाहण्यासाठी. 14 लोकातले देव त्या ठिकाणी आले. ऋषी मुनी, जेवढे काही देवाचे अंतरंग भक्त होते, सगळे यशोदेच्या त्या वाड्यामध्ये मावले महाराज. हो, जे धार्मिक ठिकाण असतं ना, जे देवाचे धाम असतात, त्या ठिकाणी किती लाट येऊ द्या लोकांची, असं कधीच नाही झालं कधी तर जागा अपुरी पडली.
हो आता जवळजवळ 54 कोटी लोक एकत्रित आले. पण असं कुठं झालं का तिथं गर्दी झाली ना, आता कोणी जाऊ नका. विठाल विठाल. यशोदेच्या घरी दाटी झाली. मग ज्यांनी ज्यांनी देवाला पाहिलं ते म्हणू लागल्या, चला पुढं वा पुढं वा पुढं वा. आणि मग गोकुळे महाराज. मग त्या गोकुळामध्ये काही सगळ्या स्वतंत्री गवळण नव्हत्या. मग तिथं कोणी लेखी बी होत्या, तर कोणी लेखी कोणी सुना, कोणी एकी स्वतंत्र, कोणी एकी स्वतंत्र, कोणी एकी स्वतंत्र, कोणी सुना, कोणी लेखी, कोणी लेखी स्वतंत्र, कोणी लेखी स्वतंत्र, कोणी लेखी स्वतंत्र. कोणी लेखी होत्या तर कोणी सुना होत्या. आणि त्या 5000 वर्षापूर्वीच्या सुना पहिल्यांदा सासवाची चालायची. काय घरामध्ये मालकीनमध्ये सासू असायची. सासूचा आदेश आल्याशिवाय ताकद होती का उमरा उलटण्याची सुनाची? अजिबात नाही महाराज. आता सुनाचा आदेश आल्याशिवाय जाऊन बघ म्हणा बाहेर काय होतं. विठाल विठाल. मग ज्या स्वतंत्र होत्या, ज्या लेकी होत्या, त्या लगेच देवाला पाहायच्या, जाऊन यायच्या. ज्या सासवा होत्या ते बी जायच्या. हो. आणि मग त्या घरी येऊन सांगायच्या सुनांना, अगं काय सुंदर येतो, किती सुंदर आहे. हो त्याचं वर्णन करू शकत नाही. मग त्यांना बी वेद लागायचा देवा. पाहिला 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 नवदा कालवले पाहिला पाहिला नवदा कालवले पाहिला 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 नंदाचा नंद. हो घरी येऊन सांगायच्या, अगं इतका सुंदर इतका सुंदर आहे. पहिली वेद लावी टाळी वाजवा. पाहिलं की त्याला वेद लावतो. हो आकर्षित करून घे. त्याचं नावच कृष्ण आहे. अशीच एक गवळण निघाली महाराज. तिचं नाव होतं अलकनंदा. अलकनंदा देवाला पाहायसाठी निघाली. जात असताना आईनं सांगितलं, हे बघ तुला आज पाहुणे पाहायला लागली. काय आज तुला पाहुणे पाहायला लागली? हो तू त्या ठिकाणी 10 वाजले. आता यशोदेच्या घरी बी दाटी कमी व्हायला लागली ना. आता जशा जशा पायच्या पुढं पुढं चालायच्या, जशा जशा पायच्या पुढं पुढं चालायच्या. आणि अलकनंदाने आईला सांगितलं की त्या ठिकाणी मी जाऊन येते. कसं जाते? असं जाते ना असं येत. हो गेली की लगेच आली. अशा पद्धतीने आईनं सांगितलं, बाई लवकर ये. अलकनंदा निघाली महाराज देवाला पाहायला. देवाला पाहायला पण जात असतो असं हार घेऊनच चालली. 9 किलोचा सोन्याचा हार. 9 किलोचा हार घेऊन त्या ठिकाणी अलकनंदा निघाली. देव अवतीर्ण व्हावा यासाठी 13 कोटी रामकृष्ण हरीचा जप केला. हो अलकनंदा त्या ठिकाणी यशोदा मैयाच्या घराकडे निघाली. मैयाच्या त्या ठिकाणी अंगणात गेली. आणि अशा त्या ठिकाणी गर्दी कमी झाली. आतमध्ये गेली. आतमध्ये गेल्याच्या नंतर महाराज काय 4-5 गवळणी होते. हो हार त्या ठिकाणी यशोदा मैयाच्या हातामध्ये दिला. इतका मोठा हार पाहून, प्युअर सोन्याचा हार, असा हार पाहून यशोदा मैयाचं अंतकरण भरून आला. अगं इतका मोठा हार आणलाय तू, इतका मोठा हार आणलाय. हो सांगितलं देवासाठी. या ठिकाणी 10 जवळजवळ 10 वर्षापासून दुसऱ्याची तर कामाला जायची.
देव प्रगट व्हावा, देवाला काहीतरी आपण जातो ना कुणाला तरी पाहायला गेल्यानंतर हातातलं नेतो, पायातलं नेतो, गळ्यातलं नेतो, कानातलं नेतो. हो, पण आपलं नेणं असं असतं. आपण एखाद्या प्रगट दिनाच्या निमित्ताने गिफ्ट घेऊन जातो. गिफ्ट आहे का नाही, ते भलो एवढं राहतं. हो, एवढं राहतं. त्याला नुसतं खोलण्यासाठी जवळजवळ अर्धा घंटा लागतो. कागदार कागद, कागदार कागद, कागदार कागद. असं वाटतं याच्यामध्ये काय रहस्य असेल. आणि खोलल्याच्या नंतर 3.5 रुपयाची भावली त्यात. विठाल विठाल हे स्पष्ट प्रेम आहे महाराज. हो, ते प्रेम मलिन नाही, शुद्ध प्रेम आहे. ते देवासाठीच केलेलं, देवावर केलेलं प्रेम आहे. त्याचा काय उद्देश नाही दुसरा. आणि महाराज तो हार यशोदा मैयाच्या हातात दिला. यशोदा खूप आनंदित झाली. नंद बाबांनी बघितलं आणि मग ती यशोदा आहे महाराज. यशोदा म्हणजे जी फक्त विश्वाला यश वाटण्याचं काम करते. विश्वान यश ददाती इति यशोदा, नुसतं यश वाटते. हो, अशा पद्धतीच्या यशोदा मैयाने तो हार घेतला. नंद बाबांनी बघितलं. नंद बाबांनी सांगितलं, अगं हिना 9 किलोचा आणला ना, तू हिला डायरेक्ट 18 किलोचा हार देऊन टाक. तुझा नाही का कपाटात ठेवलेला तो हार, काढ बरं. महाराज तिचा कोहिनूर हिऱ्याचा हार होता यशोदा मैयाचा. तिनं तो हार कपाटातून काढला. त्या ठिकाणी प्रतिमोबदल्यामध्ये अलकनंदाला द्यायला लागली, पण ती घेईना महाराज. तिनं सांगितलं, हारासाठी नाही आली बाई मी, माझं प्रेम हारावर नाही, तुला द्यायचंच असेल यशोदे तर जो प्रगट झाला, हो, जो प्रगट व्हावा, ध्यानात यावा, स्वप्नात यावा, त्याचं दर्शन व्हावं यासाठी 10,000 हजार वर्ष ऋषीमुनी तप करतात. यम ब्रह्मा वरुण इंद्र रुद्र मरुतस स्तुन्वंती दिव्यैस्तवेर. हो, इंद्र महेंद्र चंद्र ज्याची पूजा करतात, हे सगळे शास्त्र ज्याचं स्तवन करतात, अशा पद्धतीचा देव. आणि त्याच्यासाठी मी तप करते. तुला द्यायचंच असेल तर 2 मिनिटं फक्त त्याला माझ्याकडे दे. विठाल तिचं बोलणं ऐकून यशोदा प्रचंड खुश झाली. बाई का देणार नाही? जसा माझा अधिकार आहे तसा तुझा बी अधिकार आहे. जसं मी तप केलं तसं तुम्ही सर्व गवळणींना तप केलं. हो, आणि त्या ठिकाणी सारखाच अधिकार आपला सर्वांचा देवावर आहे. 2 मिनिटं काय, अगं अर्धा घंटा की तुझ्याकडं. आणि त्याला त्या ठिकाणी बाहेर काढलं महाराज. हो, असं झोळणीतून बाहेर काढलं, अलकनंदाच्या हातात दिलं. अलकनंदाने देवाला पाहू लागली. इतका सुंदर महाराज, जसं प्रातःकालीन सूर्य उदित झाल्याच्या नंतर सूर्याच्या ठिकाणी जी मधुर लालिमा असते, तशा पद्धतीची लालिमा देवाच्या चेहऱ्यावर आहे. केसापासून त्या ठिकाणी तळपायापर्यंत सर्व निहाळलं. अलकनंदाने देवाला सर्व निहाळलं. इतका सुंदर महाराज. हो हो, अशा पद्धतीची त्याची सुंदरता पाहून ती विसरली ना. कोण? अलकनंदा विसरली. कशाला विसरली? आईनं सांगितलं पाहुणे पाहायला येणार आहे, पाहुण्याला विसरली, आईला विसरली, वडिलाला विसरली, नवे स्वतःला विसरली. आणि महाराज देवाला दर्शन पाहणं याच्यासाठीच असतं की संसाराचा विसर पडावा. विठाल आपल्या संप्रदायामध्ये जेवढे काही साधन आहे ते भगवत साक्षात्कार करून देत नाही बरं का. हे पहिलं ऐकून घ्या. कुठलंही साधन देवाचं दर्शन करून देत नाही. कारण देव जिकडं तिकडं तुडुंब भरलाय. विष्णुमय जग, जग अवघा देव जिकडं तिकडं तुडुंब भरलाय. फक्त मध्यंतरी प्रतिबंध करणारा संसारामुळं तो देव दिसत नाही. विठाल आपल्या अंतःकरणात भक्तीचा उदय झाला का नाही याची पहिली पायरी आहे की भक्ती उदित झाल्याच्या नंतर महाराज सर्वात पहिलं आपल्याला विसर पडतो. जे देही उदास भक्त ऐसे जाना, 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 जे देही उदास. हे आशा पाश निवारो, हे आशा पाश निवारो, हे आशा पाश निवारो. आतापर्यंत जितक्या काही साधू संतांना भगवत साक्षात्कार झाला आणि जितक्या बी भक्त होऊन गेल्या, कारण गोकुळ म्हटलं की सगळ्या गोपिकांचं चरित्र आहे. महाराज त्यांच्या भक्तीचं स्वरूप कसं असायचं? आता हे तर सगळ्या गोपिका 5,000 वर्षापूर्वीच्या आहे. पण जे कलियुगातली जी गोपिका, माधवी नावाची गोपिका त्या ठिकाणी मीराबाईच्या रूपाने प्रगट झाली. कशी भक्ती करायची मीराबाई, कसं तिचं भक्तीचं स्वरूप होतं. हो,
अशी त्या ठिकाणी असंच मंदिर होतं मीराबाईच्या त्या ठिकाणी महालामध्ये, असं सुंदर त्या ठिकाणी हो, त्या ठिकाणी देवाचं मंदिर हो. आणि अशी मंदिर एकटीच जायची मंदिरामध्ये. कसं असंच तिचं भक्तीचं स्वरूप. मंदिरात गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी एक तारी घ्यायची हातामध्ये, चिपळ्या घ्यायची, देवाला त्या ठिकाणी शोभन असे कपडे परिधान करायची. भिकारीण नव्हती ती अशी एक तारी घ्यायला, भिकारीण नव्हती. मीराबाई किती श्रीमंत होती. जवळजवळ 60 टनाचा मीराबाईचा सोन्याचा महाल होता राहण्याचा. इतकी श्रीमंती होती मीराबाईची. पण अशा श्रीमंतीला विसरायची. देवाच्या भक्तीमध्ये आपल्या सगळ्या गोष्टीचा विसर पडलाच पाहिजे, तेव्हा त्या भक्तीची सुरुवात झाली हो, असं म्हणावं लागेल. त्या ठिकाणी एक तारी घ्यायची आणि समोर गिरीधर गोपालाला पाहायची, सगळ्या गोष्टीला विसरून जायची आणि त्या ठिकाणी भजन करायची. हरि गुण गावत नाचो मी, हरि गुण गावत नाचो मी, हरि गुण गावत नाचो मी, हरि गुण गावत हरि गुण हरि गुण ताली वाजवा. हरि गुण गावत नाचूंगी मैं, ये गिरिधर गोपाला, मैं तेरी तू मेरा. ये गिरिधर गोपाला, मैं तेरी तू मेरा. तू स्वामी है मेरा, मैं दासी हूँ तेरी, मैं दासी हूँ तेरी. तू मालिक है मेरा, मेरे गिरिधर गोपाला, मैं तेरी तू मेरा. गिरिधर गोपाला, मैं तेरी तू मेरा. कोणीच नाही महाराज, फक्त मीराबाई तिचा त्या ठिकाणी गिरिधर गोपाल हो. भक्तीमध्ये फक्त दोनच गोष्टी असतात, एक देव असतो आणि एक भक्त असतो. तोपर्यंतच भक्ती सुरक्षित असते, शुद्ध असते आणि ती प्रेम देणारी भक्ती असते. भक्तीमध्ये तिसरा घटक घुसला की ती भक्ती कलंकित होती, ती माणसाचा कार्यक्रम करून टाकतील. तिसरा घुसणारा फक्त संसार आहे, तो कशाच्या तरी रूपाणी मध्ये घुसत असतो. विठाल अशा पद्धतीने अलकनंदानी देवाला पाहिलं. अलकनंदा सगळ्या गोष्टीला विसरून गेले. अर्ध्या घंट्यासाठी घेतलं, 1 घंटा झाला, 2 घंटे झाले. अहो पाहता पाहता किती वाजले आता? किती वाजले? हा 12:30 बरोबर आहे. 12:30 झाले. गेली कितीला होती? कितीला गेली ती? 11. विठाल विठाल किती वाजता आलं पाहिजे ना माग? हा मग काही पाहायचं का म्हणे विठाल. जाताना आईला काय म्हटले? असं जाते असं येते.
लक्षात येईल का आता लक्षात येईल. महाराज तिकडं देवाला विसरून गेले, सगळ्या संसाराला विसरले. आई घडी पाहायला लागली, काय मिळच नाही. आणि पाहुणे आले महाराज घरी. बरं ते पूर्वी 5000 वर्षापूर्वीचे पाहुणे असले धिप्पडचे धिप्पड पाहुणे. भविष्यकालीन होणारा सासरा 10 फूट होता, 10 फूट असली त्याची तब्येत. हे जाम असले तर मिशा होत त्याचे, असल्या मिशा होत्या. एक एक मिशूर एक एक नारळ बसणार, असल्या मिशा होत्या. हो, आणि त्यांनी सांगितलं सकाळपासून येऊन बसलो नुसती चहावरच का. तुमच्या मुलीला आणा ना, कुठे आहे मुलगी तुमची. सांगितलं बाई सकाळपासून जाऊन बसली पाहुणी. म्हटलं महिनीला पाठवलं, भावाची बायको होती. तिला मला आगा तिला बोलू ना. वहिनी जीच गेली महाराज पळावर तिच्याकडे गेली. सांगितलं अहो 10 वाजल्यापासून येऊन बसले. एक तर तुमचं पहिल्यांदा 4दा मोडलंय. पहिले पोरं भेटत नव्हती, भेटायचे पोराला पहिलं खूप डिमांड. उगं त्याच्यामुळं हात जोडीतच फिरावं लागत. आता बरं आहे का. विठाल विठाल 10 वाजल्यापासून पाहुणे आले, तुम्ही लवकर चला. पण ती भानावरच नाही ना, भानावर एक गवळण. कारण चित्त त्या ठिकाणी त्यांनी वेधून घेतलं. तिला असं हलवलं, हो हलवलं. आणि भानावर आल्याच्या नंतर महाराज देवाला विनंती करू लागली, देवा तू माझ्या चित्तातून बाहेर पड. बघा म्हणजे गोपिकामध्ये ना आपल्यामध्ये हा फरक आहे की ते चिंतन बंद होण्यासाठी देवाला प्रार्थना करायची. कारण चिंतन बंद नाही झालं तर मग घरातले कामं होणार नाही. देवा तुला विनंती, तू अंतकरणात जे चिंतन चालू आहे तुझं कृष्ण कृष्ण, तुझी भक्ती थोडी थांब. कारण माझं मोडल तिकडं लग्न जमणार नाही. देवाला विनंती करू लागली. ती एकदा हृदयात गेल्यानंतर निघतो का बाहेर. गवळण कशी तरी भानावर आली, वहिनी सोबत निघाली. पण महाराज ती जाताना म्हणू लागली, हरिणे माझे हरिणे माझे, हरिणे चित्त चित्त चित्त, हरिणे माझे, हरिणे चित्त 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 चित्त, हरिणे माझे, हरिणे चित्त चित्त चित्त, हरिणे माझे, हरिणे चित्त चित्त चित्त, हरिणे माझे, हरिणे चित्त 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 चित्त, हरिणे माझे, हरिणे चित्त, हरिणे माझे, हरिणे चित्त चित्त. टाळी वाजव. काय म्हणू लागली ती, हरीनं काय केलं माझं. हरीच त्याला म्हणतात जो चित्ताचं हरण करतो. चित्तम्य हरयतीस हरी, चित्ताचं जो हरण करतो. बरं देव चित्ताचंच का हरण करतो सर्वात अगोदर, असं का असन बरं. बरं हाताचं हरण करावं, पायाचं हरण करावं, डोळ्याचं करावं, चित्ताचंच का हरण करतो. हां, कारण त्या ठिकाणी चित्ताचं हरण करण्याच्या पाठीमागचं कारण असं आहे की रोग चित्ताला झाला. भवरूपी रोग कुणाला झाला, चित्ताला झाला. आणि एकदा महाराज जर तो कुठल्याही भक्ताच्या जीवनामध्ये त्यांनी प्रवेश केला की पहिली बिमारी घालतो. विठाल देवानी चित्त हरण केल्याच्या नंतर ती म्हणू लागली, आता कैसी, आता घरी कशी जाऊ बाई, कसं त्या ठिकाणी पाहुण्यासमोर जाऊ, कसा कसा परिणाम येईल. पण ती कशी तरी वहिनीसमोर, ते वहिनीसोबत गेली, घरी गेली. त्या ठिकाणी पाहुणे बसलेले होते. महाराज बोलून घेतलं, नाव काय पोरीचं. सांगितलं अलकनंदा नाव आहे. हो, काय काय काम येतं मुलीला. अहो तुम्ही काही विचारा, मुलगी म्हणजे आमच्या सगळ्या कामामध्ये निष्णात आहे. शेतीतलं जमतं का, अहो शेतीतलं जमतं. काही सांगा तुम्ही, कापूस व्यस्त येतं, सोयाबीन काढता येते, तुरी झोडता येतात. आता कशाच्या कोण तुरी झोडतं महाराज. सगळ्या मशनी घातल्या त्याच्यामध्ये, गाईच्या चाऱ्याचा बी सर्वनाश करून टाकतात लोक. विठाल आईनं सांगितलं तुम्ही शेतातलं कोणतंही काम विचारा माझ्या मुलीला. आता विचार बरं म्हणा,
विचार बर म्हणा. जो विचारीन त्याला पहिलं पोत्यात घातल्या जाईल आणि त्याच्या घडी पार्सल केल्या जाईल. विठाल विठाल. शेतातलं येतं, शेतातलं सगळं येतं. घरचं कोणतंही विचारा. तिनं सांगितलं मग आमच्या समोर स्वयंपाक बनवील का? लगेच आईला सांगितलं अजिबात जायचं नाही घरात, रसोई घरात जायचं नाही. मग काय बनवायचं ते तुम्हाला काय खायचं? काय खायचं? साई पनीर, मटर पनीर, मलाई कोफ्ता, मिक्स विथ दाल मखनी, दाल फ्राय, आलू दम, दाल मटी. सांगितलं आता 12 वाजत आले, 12:30. हॉटेल एक काय महाराज? विठाल विठाल. सांगितलं खाल्लं असतं पण वेळ झाला ना. इतका वेळ झाल्यावर आता पनीर बनवता येईल पण वेळ किती लागेल? 2:30 वाजते. अहो शॉर्टकट काही बनवायला लावा. सांगितलं काय खायचं? एखादी भाजी बनवा, दाल खिचडी. एखादी भाजी बनवा. अहो आता एक तर कालचा उपवास आहे, खिचडीवर जमन का? काहीतरी भाजी बनवा, चपाती बनवा, खिचडी बनवा आणि काहीतरी एखादा स्वीट आयटम बनवा. सांगितलं ठीक आहे. स्वीट आयटम काय खायचा? काय खायचा? लवकर बनणार काय? लवकर बनणारा शिरा. काय? शिरा. शिरा बनवतात तुम्हाला? शिरा कशाचा बनतो बरं? शिरा तुपाचा का मातीचा? कशाचा? कशाचा बनतो शिरा? रव्याचा. आहे का नाही? शिऱ्याला बरं, शिऱ्याला शिरा का म्हणत असेल? मला प्रश्न पडला सकाळी. का म्हणतात बरं शिऱ्याला शिरा? का म्हणत असेल? तोंडात टाकल्या टाकल्या जो लगेच शिरतो आतलं. विठाला विठाला. महाराज शिरा तसं गॅसवर तर शिरा आत तरुण मुलला तर शिरात जमत नाही. हो, शिऱ्याचे जे सूत्र असतात कशात असतात? रवा भाजण्या, गरा भाजण्यामध्ये शिऱ्याचे सूत्र असतात. जशा क्वालिटीचा त्या ठिकाणी रवा भाजला जाईल तसं काय होतो? शिरा होतो. आणि गॅसवर शेगडीवर तर अजिबातच जमत नाही ते रवा भाजा. हो, जितका रवा चांगल्या भाजण्यात येईल तशा पद्धतीने शिरा बनतो. आणि त्या ठिकाणी महाराज गेली ती आतमध्ये. हो, मी आळंदीतल्या शिऱ्याचं सांगतो. आळंदीमध्ये आम्हाला जर कळालं इथं शिरा आहे, आम्ही ते पेच कसन मारतूल घेऊनच जायचो आजसोबत जलाराम बाबाचं. नाही त्योलही सुंदर होता, त्योलही सुंदर होता. पण आपल्या देऊ फाट्याला एका ठिकाणी तापकीर नगरमध्ये शिरा बनायचा. तिथं जर शिरा त्या मावशीनं बनवला नवीन मुलीने की आम्ही त्या ठिकाणी पक्कड घेऊन जायचो. पक्कड ती शिरा खाल्ला ही वर अटकायचा ना, पकडीनं काढावं लागायचं. हो, विठाल विठाल. पण त्या ठिकाणी महाराज ती अलकनंद आहे, पूर्वीची गवळण आहे, हुशार आहे, निष्णात आहे स्वयंपाक बनवण्यामध्ये. ती पटकन रसोई घरामध्ये चपात्या गेल्या, भाजी गेली, खिचडी बनवली गुरुजीनुसार. खिचडी बनवली, शिरा करायला बसली. काय करायला बसली? शिरा करायला बसलेली आहे. मग शिराची तुम्हाला माहिती आहे, कढाईमध्ये त्या ठिकाणी 10 किलो रवा घेतला. किती? ती अशा आडमाप होती ना बाहेर बसलेली. अति सासरा असा होता भविष्यकालीन, अति जेवण केल्यानंतर बादलीवर तूप पेच. पायलीवर किती? 2.5 किलो तूप पेचं म्हातारं जेवण झाल्याच्या पेच मारा. तिथं आणखीन बी काशीचे ब्राह्मण जाऊन बघा, त्यांच्या ढेऱ्या अशा एवढा राहत. व्यासपीठाची गरजच लागत, त्याच्यावरच बेट ठेवते आणि त्याच्यावरच वाचते. ब्राह्मणच तसे आहे पायत. पूर्वीचा सासरा तिनं अंदाज घेतला, 10 किलो त्या ठिकाणी रवा टाकला, चालला शिरा भाजण्याचा कार्यक्रम. असं पाणी ठेवलं, शिरा भाज. हिनं शिरा भाजायला सुरुवात केली त्या बाबांनी तिकून बासरी चालू. काय चालू केली? बासरी. आणि बासरीचा परिणाम मग तुम्हाला माहीतच आहे, किती पावर आहे तिच्यामध्ये. हो, तुझ्या मुरलीची ध्वनी अकल्पित पडली काणी, विव्हळ झाले अंतकरणी, मी घरधंदा विसरले. तुझ्या मुरलीचा ध्वनी, मुरलीचा ध्वनी, अकल्पित पडला काणी, अकल्पित पडला काणी, विव्हळ झाले अंतकरणी, मी घरधंदा विसरले.
सावरिया कैसी वाजवली मुरली आहार 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 सावरिया कैसी वाजवली मुरली कैसी वाजवली मुरली कैसी वाजवली मुरली. वावा टाळी वाजवा. मुरलीचा काय परिणाम आला पहिल्यांदा संतोष बाबांनी सांगितलं आणि दुसरं गुरुजींनी सांगितलं. परत दोन वेगळे वेगळे परिणाम आले. एक तर स्वरचा, एक तर काय तुझ्या मुरलीचा ध्वनी अकल्पित पडली आणि निव्वळ झाले, घरधंदा विसरले. दुसरं काय बाण, मुरली नाही ती काय बाण आहे. तिने हरिला माझा प्राण काय झाला संसार केला, अशा पद्धतीचा परिणाम आला. आणि ती गवळण म्हणू लागली अरे काना एक तर जमलंय, हो एक तर जमलंय आणि तू अशी बासरी वाजू नको वाजवू, श्री हरी मुरली वाजू नको रे देवा. पण देव ऐकतो का महाराज? देवानी मुरली चालू केली आणि त्याचा परिणाम तसा आलेला आहे. ती सगळं काम विसरून गेली. काय कराय बसली, काय केलं पाहिजे? ज्या चित्ताने मनाने अंतकरणाने काम करायचं त्या अंतकरणामध्ये मुरली घुसलेली आहे. मैं तो सूझ बूझ खोई तेरे प्यार में, सब कुछ भूल गई तेरे संसार में. मैं तो सूझ बूझ खोई तेरे प्यार में, सब कुछ भूल गई तेरे संसार में. मैं तो सूझ बूझ खोई तेरे प्यार में, सब कुछ भूल गई तेरे संसार में. असं वाटायला लागलं तुमचं दोघांचं गायनच ऐकत राहू काय की विठाल विठाल. आणि परिणाम तिथं बी आला. तिनं गरा भाजला आणि ह्या बाबाची मुरली त्या ठिकाणी प्रेमाची मुरली अंतकरणात घुसल्यामुळे ती विसरून गेली. आता त्यात पाणी उकळत ठेवलं, हो पाणी टाकलं आणि नंतर काय टाकीत असते शिऱ्यामध्ये? तुमच्याकडे काय टाकतात? काय टाकतात? तूप टाकतात. आणखीन काय टाकतात बरं शिऱ्यासाठी? साखर टाकतात. काय टाकतात? साखर टाकतात. हो पण ती भानावर नाही राहिली. हो अशा दोन भरण्या ठेवल्या होत्या. भरण्या काय ठेवल्या? दोन भरण्या, एक मिठाची भरणी आणि एक साखरेची भरणी. भानावर नाही राहिली. हो आणि दोन्ही भरण्यामध्ये 10-10 किलो होते. साखर बी किती? 10 किलो आणि मीठ बी. आता अलीकडची भरणी होती मिठाची, तिनं अलीकडीच ओढली, भानावर नाही. त्या ठिकाणी त्याने भरणीचं झाकण खोलून दिलं 10 किलो टाकून. कशामध्ये? 10 किलो. इतकं वाढलं तर तांडव सुरू होते घरात. वड्यान थोड्या मारामाऱ्या होतं का नाही? विद्रोह सुरू होतो घरात. तिने किती टाकलं? 10 किलो. काय झालं समोर ते शिर्याचं? काय झालं सांग? तुम्हीच सांगा आता मला काय झालं असेल. विठाल 10 किलो नमक टाकलं वरून. मग काय तूप टाक, त्या ठिकाणी काजू टाक, बदाम, विश्व टाका त्याच्यामध्ये. काय परिणाम येणार? कारण नमक किती आहे? 10 किलो. आणि शिरा झाला न वरून धार मारली. तिकडून आवाज आला झाला का स्वयंपाक? 11 किती वाजले? आता 1:15 वाजले ना. हा झाला का स्वयंपाक? सांगितलं झाला. आणि असं म्हणता क्षणी आईनं उचललं आणि बाहेर नेऊन ठेवलं. ते वाढले पाट गिट वाढले, त्याच्यात केळीचे पानं गिनं ठेवले, पाणी शिंपडलं, रांगोळी काढल्या, तिथं नेऊन ठेवलं आणि हळूच्या बाबांनी मुरली बंद करून टाकली.
कोणी? कृष्णाने. झालं कशामुळं? मुरलीमुळं झालं. हळूच मुरली बंद केली, सगळं त्या ठिकाणी नेऊन ठेवलं आणि मग तिचं लक्ष गेलं भरणीकड. कुणाचं? गवळणीचं, अलकनंदाचं. हा, अलकनंदाचं लक्ष गेलं भरणीकड. महाराज तिचं काळी धज झालं, खालीच बसली. तिला कळलं आता आपला कार्यक्रम झालेला आहे. लग्न तर मोडलं बा, आता लग्न तर जमतच. लग्न मोडलं, पहिल्यांदा 4दा मोडलं, आता काही खरं नाही आपलं. लग्न तर गेलं त्या ठिकाणी पाण्यामध्ये, पण हे जो सासरा बसलाय धिप्पाडीने ताटगीट फेकून मारू नये मला इथं. भीती वाटायला लागली. हो, भीती वाटायला लागली. हो, लगेच वाढलं. ते पहिलं 1 वाजत आला, त्याला लागेल होती भूक. सगळं वाढलं महाराज, पोळ्या गिळ्या सगळं वाढलं पटापटा. आणि ते सासरा नुसतं शिऱ्याकडे पाहायचं. तूप मारेल होतं वरून आणि शिरा ठेवला टोपल्या. आता पूर्वीचं म्हातारं 4-4 किलो 5-5 किलो रव्याचा शिरा खाणार, टोपल्यात ठेवलं, टोपल्यात वाढलं त्याला. असं पानावर वाढलं. त्यांनी सहना होऊस तर गोळे बनवले शिऱ्याचे. असे गोळे 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 बनवले आणि लगे पुंडलिक म्हटलं की पहिला शिर्यामध्ये हात घातला. तिला वाटायचं असं काहीतरी इथं घटना घडावी, एखाद्या हार्ट अटॅक यावं. कुणाला वाटत? अलकनंदाला. कारण काहीच महाराज तिथं खोकला बी नाही आला कुणाला. आणि जसा शिर्या त्या ठिकाणी घेतला, गोळा पहिलं क्षणी तोंडात टाक. कोणी? म्हाताऱ्याने. अलकनंदाची तर लोड शेडिंग झाली, खालीच बसली ती. आता काही खरं नाही बा, आता काही खरं नाही. पण आवाज आला महाराज, वा, याला म्हणतात शिरा, याचं नाव आहे शिरा, याला म्हणतात शिरा. असला शिरा आमची ती 50 किलो तूप होती, काही मिळच नाही तिचं. काय शिरा. हो, लग्न डन. आणि ते बी बिना हुंड्याचं. हुंड्या घ्यायची प्रथा हवी, बिना हुंड्याचं लग्न डन, याला म्हणतात शिरा. तिला वाटलं याचं काय रसना इंदिरे खराब झालं का, हे चाटा हाणायला. 10 किलो नमक बदलं, हे असं काय बोलायला लागलं. बरं, दुसऱ्याचा बी तसाच आवाज यायला लागला. शिरालाही क्वालिटी बघ. आईला म्हणे होऊ शकत नाही असं, नमक ओतलंय मी, ते बी बारीक नाही, खडे खडे होती ते, भाणार नव्हती ती. केलं मिक्स. हो, आईला म्हणे तू जरा प्लेटमध्ये काढून आण बरं शिरा. आईला थोडा शिरा काढून आणला. तिनं अशी टेस्ट केली. खरंच ना बाई, खरंच काय टेस्ट आहे, अमृतासारखा त्या ठिकाणी त्याच्यात टेस्ट आली. तिला तर तिचा विश्वास बसाना, मी स्वप्नात आहे का प्रत्यक्ष आहे लक्षात येईना. असं कसं काय झालं, असं कसं काय झालं. हो, आणि मग ते कान्होबा आला बा, 2 वर्षाचं, ते हाफ तिकीट समोर आला. सांगितलं, राम राम अलकनंदा, काय चाललं. सांगितलं, कान्होबा असं झालं कस काय. काय झालं? अरे मी नमक ओतलंय, नमक ओतलं, याच्यात परिणाम असा काय आला. कारण तिनं देवाने सांगितलं, तू माझी चिंतन करत होती, कृष्ण 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 चिंतन चालू होतं ना तुझं. हा, मग तू माझं चिंतन करत असल्यामुळे सगळं कार्य माझ्या हातात घेत असतो. सगळं जो बी माझं चिंतन करीन त्याचं योग क्षम मोहन करण्याचं काम कोण करतो? मी करतो. मग तू काय केलं? सांगितलं, मी शिऱ्यात घुसलो. कशात? शिऱ्यात घुसला. आता घुसाची सवय याला बी, घुसत आहे कुठं. एकदा ज्ञानोबराच्या भिंतीतच घुसलं. माऊलीची इच्छा झाली, भिंत चालली, भिंतीतच घुसलं. तसं हे शिऱ्यामध्ये घुसला. आणि त्यांनी सांगितलं, मी शिरात घुसल्याच्या नंतर नमकची ताकद आहे का त्याचा प्रभाव दाखवण्यास तिथं. आणि देव कसा आहे, सुमधुर आहे महाराज, गोड आहे अमृतासारखा. हो, आणि तिथं घुसल्याच्या नंतर म्हणून तसा परिणाम आला. आणि तू जर असं माझं नेहमी चिंतन करत राहिली, सासरला गेली तरी मी तुझे सगळी कामं करायला तयार आहे. विठालं विठालं. अशा एका गवळलीला आनंद द्यायचं काम देव करू लागला. हो, आणि महाराज मग जसा अलकनंदाला आनंद द्यायचं काम करू लागला, तसा राधाराणीकडे देव गेलेला आहे. राधाराणीनं देवाला बघितलं, देवानी राधाराणीला बघितलं. महाराज राधाराणीची भक्ती, ते सगळ्या गोष्टी पाहून देव त्या ठिकाणी बरसाण्याला जाऊ लागला, राधाराणीला त्या ठिकाणी आनंद देऊ लागला. आणि जिकडं तिकडं महाराज, हो, देव आपल्या दारासमोर आला की लगे आनंदित व्हायच्या गवळणी. हो, अशा पद्धतीने गोकुळामध्ये जिकडं तिकडं काय झाला, आनंदच आनंद झाला. त्या आनंदाचं वर्णन तुकाराम महाराज म्हणतात, मी बी करू शकत नाही अभंगाचं. गोकुळीच्या गोकुळीच्या
वाजवा. देवाच्या येण्याने गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा. आणि अशा सुखाचा कधी कधी आनंद घेऊन पाहिला पाहिजे. या सुखाचं कधी कधी प्रॅक्टिकल करून पाहिलं पाहिजे. आपण जे सुख उपभोगतो संसारामध्ये, शास्त्रात त्याला सुख म्हणतच नाही. हो, ते दुःखाच्या कारणीभूत असणारं सुख आहे. पण असा आनंद, हे आनंदाचं तुम्हाला एक थोडक्यात सूत्र, कारण वेळ नाही आता राहिली 10-15 मिनटं, ज्या वेळेला समोर कुठलाच विषय नसेल, असं कधी कधी बसलं पाहिजे. प्रातःकाळी स्नान वगैरे करून असं शांत बसलं पाहिजे. आसनावर बसलं पाहिजे, चंदन धारण केलं पाहिजे, थोडं प्राणायाम केला पाहिजे, शांत झालं पाहिजे. हो, पण या सगळ्याच्या अगोदर मोबाईल असा स्विच ॲपने असा लांब फेकून द्यायला पाहिजे. असं शांत बसलं पाहिजे, प्राणायाम केला की थोडं देवाचं चिंतन करून पाहिलं पाहिजे. समोर तर कुठलाच विषय नाही, त्या चिंतनाने आपलं अंतःकरण पवित्र शुद्ध होतं. आणि अशा अंतःकरणामध्ये देव प्रगट होतो, कृष्ण प्रगट होतो. ज्या मंत्राचा तुम्ही जप करता त्या मंत्राची देवता अंतःकरणात प्रगट होती. आणि ती प्रगट झाल्याच्या नंतर महाराज, तो जो आनंद असतो, हो, कधी कधी देवाशी संवाद केला पाहिजे. प्रातःकाळी 10 मिनटं, 20 मिनटं, 25 मिनटं, प्रातःकाळी एखाद्याने 24 मिनटं जरी असा संवाद देवाशी केला तो 24 घंटे तो ऊर्जावान असतो. विठाल ज्ञानेश्वर महाराजांनी जी सुखाची व्याख्या ज्ञानेश्वरीत केली, किंबहुना सोय जीवात्मयाची लाहे तेथ जे होय तयाना. हो, जीव आत्मयाची सोय आहे. जीवात्मा जे काही संसारिक त्याच्या वृत्त्या त्याचा त्याग करतो आणि ती वृत्ती स्वरूपाच्या ठिकाणी स्थिर करतो, तेथ जे होय. अशा अवस्थेमध्ये जे होतंय त्याला सुख म्हणतात. अशा सुखाचा उपभोग आपण घेतला पाहिजे. फुकट आहे ना ते, त्याला का पैसे लागतात का? हो, हे पैसे देऊन खरेदी केलेलं सुख हे आपलं सुख तर नाही, त्याला दुःख म्हणतात. हो, आणि तो परिणाम म्हणजे सगळ्या दृष्टीनं माणसाला उद्ध्वस्त करतात. हो, कधी कधी हे सुख बी आणि अशा पद्धतीचं सुख त्या ठिकाणी गोकुळामध्ये आलेलं आहे. आणि महाराज, एखाद्या आनंदाची घटना घडली की आपण सुद्धा महाराज गुढ्या उभारतो, तोरणं लावतो, सगळीकडे आनंद साजरा करतो. साक्षात तिथं त्या ठिकाणी भगवान कृष्ण प्रगट झाले. मग गोकुळातले लोक बी काय करू लागले? टाळी वाजवा. बुडिया तोरणी करीती कथा, गाती गाणे मोठ्या आनंदाने देवाच्या भजन करू लागल्या. आणि माणसाला छंद लागतो महाराज. काय लागतो? छंद लागतो. जसं कन्हैयानगरमधल्या लोकांना छंद आहे देवाचा. हो, छंद लावणारी या ठिकाणी महाराज साखरे बाबा आहे, भगवान बाबा, या सगळ्या मंडळीचा आशीर्वाद असल्यावर छंद आपल्याला दुसरा लागूच शकत नाही. आणि देवाचा छंद लागला पाहिजे. त्याच्या लीला चरित्र, संतांचं चरित्र वर्षातून एकदा ऐकलंच पाहिजे महाराज. कशासाठी उत्सव करायचा असतो, कशासाठी या सगळ्या गोष्टी करायच्या असत्या, की आपण वर्षभरामध्ये ज्या कळत न कळत आपल्याकडून पाप घडत, जे पाहू नये आपण ते पाहतो, जे ऐकू नये ते ऐकतो, जिकडं जाऊ नये तिकडं जातो, जे बोलू नये कधी, अशा पद्धतीने आपण वाणीचं त्या ठिकाणी त्या ठिकाणी बोलत असतो. आणि अशा जे शास्त्राने नको करायला सांगितलं, कळत न कळत ज्ञात अज्ञात रूपाने त्या सगळ्या घटना आपल्याकडून घडत असतात.
आणि मग निषिद्ध कर्माने अंतःकरण मलिन होतं. हो, कलुषित होऊन जातं. आणि मलिन अंतःकरणामध्ये कधी चांगले विचार निर्माण होत नाही. चांगले विचार नसले तर चांगले कर्म होत नाही. पण ही देवाची कथा, संतांच्या कथा, संतांचं चरित्र, देवाचं चरित्र कानाच्या माध्यमातून अंतःकरणात गेलं की सर्वात अगोदर शुद्धी करण्याचं काम करतं. ते अंतःकरण पवित्र करतं. हो, तुकाराम महाराज कितीतरी ठिकाणी म्हटले की देवा, मी तुझं चरित्र गान करीन आणि त्या माध्यमातून मी माझं अंतःकरण चरित्र जीवन पवित्र करून घेईन. हो, अशा पद्धतीने चरित्र उच्चारे आणि रूपाच्या आधारे गुजरिया. म्हणून त्या ठिकाणी असे जे उत्सव आपण वार्षिक करतो यांनी खूप परिवर्तन येत असतं. विठाल एकदा अंतःकरण पवित्र शुद्ध झालं की तो तिथं पहिलाचा येऊनी गोपाळ राहे तेथे. आणि मग गोपाळ आला की आपल्याला छंद लागतो महाराज. हो, आणि त्याचा आपल्याला छंद लागला. देव बी वेडा होत असतो भक्तासाठी, पण पहिलं भक्ताला वेड लागावं लागतं त्याचं. हो, एकदा आपल्याला देवाचं वेड लागलं की नंतर मग त्याचा परिणाम देव वेडा होतो. आणि देव वेडा झाला की तो मोहून घेतो अभंगाचं शेवटचं.
जय 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 विठोबा रखुमाई